हाय स्टुडंट्स अँड वेलकम टू पार्ट टू ग्लोरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रोनाउन. तर प्रोनाउन याच शब्दामध्ये काय येतं? नाउन. जर मी प्रोनाउन लिहिते आहे, नाउन येत आहे, बट प्रो म्हणजेच जो नाउनला रिप्लेस करतो त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो. सपोज मी एक्झाम्पल घेते, रीमा. ओके, मी तिच्याबद्दल बोलते आता. ऐका. रीमा इज गोइंग टू द मार्केट. रीमा इज टेकिंग व्हेजिटेबल. रीमा वेंट टू द शॉप. रीमा केम होम. रीमा kept the things. रीमा washed her hand. रीमा is eating now. मी एक्झाम्पल घेते, रीमा. ओके, मी तिच्याबद्दल बोलते आता. आता हे किती फनी वाटतं ऐकायला. तुम्ही एखादी सेंटेन्स त्यामध्ये सारखं नाव यूज करता, रीमा 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 रीमा. नो, आपण कसं म्हणतो, रीमा इज गोइंग टू द मार्केट. ओके, शी इज गोइंग टू द शॉप. तर रीमाच्या जागेवरती काय आलं? तर आलं शी. ओके, नाव रीमा वॉज रिप्लेस्ड बाय शी. तर आपण म्हणणार रीमा वॉज गोइंग टू द मार्केट. रीमा वेंट टू द शॉप. नो, रीमा इज गोइंग टू द मार्केट. She is going to the shop. She took some vegetables. She came home and she kept all the things and now she is eating. So, she has replaced a noun which is a name of a girl, Reema. तर ह्यालाच म्हणतात pronouns. ओके, खूप सिंपल लँग्वेज मध्ये मी एक्सप्लेन केलं. ओके, तुम्हाला आणखीन सेंटेन्सेस देते सो दॅट यू कॅन अंडरस्टँड इट क्लिअरली आणि काहीच डाऊट नाही राहणार. इन प्रोनाउन्स वी यूज ही, शी, आय. फॉर एक्झाम्पल, राम हॅज अ कॅट. आपण कसं लिहिणार? ही हॅज अ कॅट. आपण दुसऱ्याला सांगतो असंच सांगतो ना, ही हॅज अ कॅट. सो युअर ही इज अ प्रोनाउन. नेक्स्ट सेंटेन्स. ओके, आय अँड टीना गो टू द पार्क. तर इथे मी काय बोलली? आय. असं नाही बोलली की प्रेषिता अँड टीना गो टू द पार्क. आय सेड आय. So, I is replacing my name. So, I is a pronoun. Tina is a common noun. Okay, I can replace this also. How I can write? We are going to the park. आता आम्हाला दोघांना कोणी रिप्लेस केलं? So, it is we who has replaced us both. Noun म्हणतो. Okay. For example, Preshita collects the books. मी हे असं पण लिहू शकते, आय कलेक्टेड द बुक्स माय सेल्फ. प्रेषिताला कोणी रिप्लेस केलं तर आयनी आणि माय सेल्फनी. आपण म्हणतो ना, यू युअर सेल्फ टेक दिस. सो यू आणि युअर सेल्फ, दीज आर ऑल्सो प्रोनाउन. तर प्रोनाउन एखाद्या वाक्य जो लेंदी वाटू शकतो किंवा फनी वाटू शकतो त्याला एकदम सुंदर बनवतो, त्याला आपण म्हणतो प्रोनाउन. आय होप यू अंडरस्टूड द एक्सप्लेनेशन बिकॉज इट इज व्हेरी इझी. काहीही क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा अँड आय विल गेट बॅक टू यू. सो टिल दॅट प्लीज शेअर and subscribe to my channel. Thank you.